लोकसभा निवडणूक तारखांची आज घोषणा होणार। निवडणूक आयोगाची दुपारी पत्रकार परिषद, तर निवडणूक जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागणार। माझ्या नाराजीच्या चर्चांना अर्थ नाही, अंबादास दानवेंचं स्पष्टीकरण। मी खैरेंसाठी नव्हे पक्षासाठी काम करतो, दानवेंनी सुनावले खडेबोल। महायुतीमध्ये अजूनही 10 जागांवरून रस्सीखेच, 28 जागांवरील उमेदवार कधी जाहीर करणार याकडे सगळ्यांचंच लक्ष। सिल्व्हर ओकवर घडामोडींना वेग, शरद पवारांच्या भेटीला काँग्रेसचे नेते के.सी. वेणुगोपाल, चेन्नी थला थोरातांनी घेतली सदिच्छा भेट। विजय शिवतारेंवर रुबी रुग्णालयामध्ये उपचार सुरू, केसरकर आणि शिवाळेंनी घेतली शिवतारेंची भेट। तिघांमध्ये लोकसभा उमेदवारीवरून चर्चा। आचारसंहिता लागण्यापूर्वी आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक, अनेक महत्त्वाच्या घोषणा होण्याची शक्यता। राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा, मुंबईच्या वेशीवर मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात काँग्रेसकडून सभेची जय्यत तयारी। अजित पवार आज आणि उद्या, माझे नेते निलेश लंकेंकडून पवार कुटुंबियांचं कौतुक, तर मी तगडा खेळाडू कधीही हरणार नसल्याचा विखेंना टोला। लोकसभेत उतरल्यास एमआयएमच्या उमेदवाराचं अमरावतीमध्ये डिपॉझिट जप्त होणार, खासदार नवनीत राणांचा थेट इशारा। आणि पीक विमा कर्मचाऱ्यांना मनसे पदाधिकाऱ्यांकडून चोप, अनेकदा मागणी करूनही नुकसान भरपाई न दिल्यानं मनसे पदाधिकारी संतप्त।